क्रिकेट म्हटलं की हा श्रीमंतांचा खेळ म्हटला जातो. असं काही आहे? क्रिकेट खेळून श्रीमंत होईल. क्रिकेट हा श्रीमंतांचा खेळ असं नाही मला वाटत. सिलेक्टरची थोडीशी धाकधूक आम्हाला सगळ्यांनाच मनात असते. कोणाला नसणार रे? आपल्याला पण जॉब करताना रे मी सिलेक्ट होईन की नाही असते ना. तसंच त्यांना पण असतं. इंटरनॅशनल मॅचेसमध्ये मी फूड बघितली आहे, सगळं असतं जगातलं तिथे ठेवलेलं, आणि त्याला नाही म्हणायचं. ही जी ताकद यायला पाहिजे ती विराटमध्ये, आणि म्हणूनच तो तिकडे. क्रिकेटमध्ये करिअरच्या आता खूप संधी उपलब्ध आहे. खेळ हा खेळासारखाच खेळावा. त्यात फक्त निस्सीम आनंद मिळेल असं असावं. कोच फक्त पैसे घेत नसतो किंवा फीस चार्ज करत नसतो, तो त्याचं मन ओतत असतो त्या मुलामध्ये. क्रिकेटर किंवा कुठलाही स्पोर्ट्स तुम्ही चूज करायच्या आधी एक ॲथलीट म्हणून तुमचं ट्रेनिंग होणं गरजेचं. खाणीत हिरा शोधणारे हे नेटिव्ह कोचेसच असतात. हाय, हॅलो, नमस्कार. अनटॅप बाय गौरवच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रिकॅपवरून तुम्हाला कळालं आहे की आपण आज क्रिकेटविषयी बोलणार आहोत, बऱ्याचशा चर्चा करणार आहोत. करिअरच्या संधी तिथे पण आहेत का? जर कोणी प्लेअर असेल आणि त्याला पुढे चालून त्याच्यामध्येच करिअर करायचे असेल तर कोणकोणत्या वाटा आहेत, कसा पैसा कमवता येतो, क्रिकेटर कसे पैसे कमवतात, कोचेस, ट्रेनर यातला नेमका संबंध काय, या सर्व विषय आज आपण इथे बोलणार आहोत. आपल्या या चर्चेमध्ये माझा एक जवळचा मित्र आला आहे ह्या सर्वांवर डिस्कशन करायला. तो म्हणजे तेजस. तेजसच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर BCCI आणि महाराष्ट्र असोसिएशनमध्ये कोचिंग करतो, ट्रेनिंग देतो. आज त्याच्याकडे 30पेक्षा जास्त विद्यार्थी मेंटरशिपच्या अंडर आहेत. बरेचसे तो MPL सारख्या टुर्नामेंट्समध्ये ट्रेनर असतो, कोचेस असतो. तर आज काय आहेत नेमकं क्रिकेटच्या बाबतीमध्ये करिअरच्या संधी, तर ह्या आपण आज जाणून घेणार आहोत. तर सुरू करूयात आपल्या हक्काचा पॉडकास्ट अनटॅप बाय गौरव. नमस्कार दादा. आज एकदम औपचारिक माझ्या इथे तुला नमस्कार, स्वागत तुझं करावं लागतंय. थँक्यू गौरव. पॉडकास्ट सुरू करायच्या पहिले थोडं तुझ्या बाबतीमध्ये आमच्या व्ह्युअर्सला समजून सांग ना. गौरव, मी स्पोर्ट्स फिटनेसमध्ये आहे. गेले एक 12-13 वर्ष मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर आहे. त्याचबरोबर NCA नॅशनल क्रिकेट अकॅडमी बरोबर 11 वर्ष झाली. मी 2 वर्ष BCCI थ्रू अपॉइंटेड उत्तराखंडला होतो. आणि आता मी पुण्यात माझी प्रॅक्टिस करतो. ट्रेनिंग्स आणि स्पोर्ट्स ट्रेनिंग्स. माझ्याकडे माझी स्वतःची 30 मुलं, माझे स्टुडंट्स माझ्याकडे राहतात. त्यांचं खाणं पिणं, राहणं आणि त्यांना डेव्हलपमेंट, ह्या गोष्टी माझ्या चालूच असतात डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये. बाकी मग मॅचेस आणि हे ट्रॅव्हलिंग चालू असतं. मग आता हे तू म्हटलंस की 30 विद्यार्थी आता सध्याला आहे जे क्रिकेट तुझ्याकडे शिकतात, ट्रेनिंग घेतात. तर मग यांचं सिलेक्शन कसं असतं? मोस्टली आता माझ्याकडे जी मुलं येतात ती क्रिकेट कोचिंगमध्ये मी पूर्ण नसल्यामुळे मी ट्रेनिंगमध्ये आहे. त्यामुळे आमचं ट्रेनिंग पार्ट येतो आणि वी हायर द कोचेस, आणि बाहेरचे कोचेस त्यांना स्किल शिकवतात. बाकी मेंटरशिप ही माझ्याकडे असते की मी त्यांचं खाणं पिणं, राहणं, फिटनेस आणि बाकी सगळं बघतो. व्हॉट इज डिफरंट बिटवीन कोचेस अँड ट्रेनर? मग तू कसं एक्सप्लेन करशील? कोचेस आणि ट्रेनर म्हणतील तो फिजिकल फिटनेस त्यांचा बघतो, मेंटल फिटनेसमध्ये येतं. कोचेस हे स्किल डेव्हलपमेंटसाठी असतात. म्हणजे कोचेस माइट बी क्रिकेट कोच कोचिंग करेल, फुटबॉल कोच वेगळं कोचिंग करेल, आणि हॉकी किंवा अदर कोचेस दे आर स्पेसिफिक इन दॅट फील्ड. आणि वी आर द होलिस्टिक अप्रोच. वी कॅन ट्रेन द फुटबॉलर्स ऑल्सो, वी कॅन ट्रेन द क्रिकेट पर्सन ऑल्सो, प्लेयर्स, and we can train any other general guys. म्हणजे हे माझ्यासाठी आता फर्स्ट टाइम नवीन गोष्ट आहे. आता एवढ्या वर्षांपासून आपण मित्र आहे, पण कधी याच्यावर विषय झाला नाही. पण मला आत्ता कळालंय की ट्रेनर हा वेगळा असतो आणि कोच हा वेगळा असतो. ग्रेट. पुढचं मला असं विचारायचंय, जसं IPL आहे, ओके, तसं अजून कोणकोणत्या टुर्नामेंट्स असतात? एक 2-3 टुर्नामेंट्स अजून ऑल ओव्हर वर्ल्ड होतात अंडर ICC. त्याच्यातली मेन त्याच्या कम्पॅरिझनला नाही, कम्पॅरिझन IPL. इंडिया इज बेस्ट. खरं दादा, मला एक प्रश्न पडतो सतत. आता आपण जे बघतो, ब्रँड व्हॅल्यू बघतो, जे क्लास A मधले जे क्रिकेटर असतात त्यांचे बँक बॅलन्स, त्यांच्या बाकीच्या गोष्टी, ते लॅविशनेस खूप असतं. आपल्या बँकेत तेवढी जागाच नसेल एवढं त्यांचं बँक बॅलन्स असतं. पण तेच खालच्या स्तरावरच्या क्रिकेटर्सला किंवा त्याच्या खालच्या याच्यातल्या क्रिकेटर्स म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा, त्यांच्यामध्ये असतं का रे? हो, सगळ्यांना इथे पैसे मिळतात, नाही असं नाही. बरं, थोडे प्रमाण कमी असतं.
पण डेफिनेटली दे विल गेट. आता तू जर नॉर्मल स्टेटसाठी बघितलंस तर हम्म. बोर्डाच्या ज्या मॅचेस होतात हम्म. त्या अंडर 16, अंडर 19, अंडर 23 आणि ओपन कॅटेगरीच्या होतात. बर. ह्याच्यात अगदी अंडर 16 पासून त्यांना रेम्युनरेशन मिळतं. हम्म. अराउंड 3,000 to 4,000 पर डे दे आर गेटिंग. हम्म. पण डेफिनेटली दे गेट मनी. मग आता हे जो ऍज अ ट्रेनर क्रिकेटर बनण्याच्या स्टेजेस काय असतात? म्हणजे जर एखाद्याला क्रिकेटर बनवायचं असेल हम्म. तर त्याच्या स्टेजेस काय असल्या पाहिजे? मला वाटतं की क्रिकेटर किंवा कुठलाही स्पोर्ट्स तुम्ही चूज करायच्या आधी एक ॲथलीट म्हणून तुमचं ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. बर. तुम्ही एक बेसिक ॲथलीट म्हणून आधी ट्रेन झालात हम्म. की मग नंतर प्रोफेशनली तुम्ही कुठलेही गेम खेळू शकता. म्हणजे अगदीच आपण 5-6 वर्षाची मुलं बघितली हम्म. तर त्यांना आपण वेगवेगळे बेसिक स्ट्रक्चरल जे आहेत रनिंग टेक्निक्स, स्विमिंग किंवा त्याच्यावरती जरा 12-13 वर्षाच्या मुलांनंतर लिफ्टिंग्स हे जर आपण चालू केलं आणि मग 14 आणि अंडर 16ला त्याला स्किल्स ट्रेनिंग त्याच्याबरोबर चालू राहिली तर मग आपल्या लक्षात येईल की तो क्रिकेटर चांगला बनू शकतो का, फुटबॉलर चांगला बनू शकतो किंवा हॉकी प्लेयर चांगला बनू शकतो. सो हे आहे. त्याच्यानंतर अंडर 14 तू जसा प्रश्न केलास गौरव की अंडर 14 हे महाराष्ट्रात होतं, बाहेरही मुंबईकडे होतं, विदर्भाकडे होतं. त्यानंतर अंडर 16 होतं. ह्या स्टेटच्या आणि बोर्डच्या मॅचेस असतात. दादा तू आता सांगितलं की अंडर 14, अंडर 19, अंडर 23 नंतर ओपन होय. ह्यात तू स्टेजेस सांगितल्या. हो. पण याच्यातली जी प्रोसेस असते सिलेक्शन प्रोसेस बरं. ती थोडक्यात समजून सांग ना. आता सिलेक्शन प्रोसेस मुंबईची वेगळी आहे, महाराष्ट्राची वेगळी आहे, विदर्भाची वेगळी आहे. असं का? हे त्यांच्या असोसिएशन्सनी वेगवेगळे करतात. मुंबईत डिव्हिजनल मॅचेस होतात, ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन आणि त्या बरं. पॉईंट्सवर केले जातात. आपण आपल्या इथे महाराष्ट्रात जे करतो त्याला इन्व्हिटेशन म्हणतात. MCA इन्व्हाइट करतं म्हणजे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्सला आणि काही क्लब्सला. ह्यांच्या इंटरनल मॅचेस होतात, त्या मॅचेसला इन्व्हिटेशन्स म्हणतात. मग त्या इन्व्हिटेशन अंडर 16च्या होतात, अंडर 19च्या होतात, अंडर 23च्या होतात आणि त्यातून टीम सिलेक्ट होतात. ज्या टीम वरती खेळतील किंवा फायनल्स जातील त्यातली काही मुलं प्लस जी चांगली खेळलेली मुलं असतात पण त्यांच्या टीम पुढे जात नाही, त्या टीमच्या 2 टीम्स बनतात आणि त्या टीम परत एक मॅचेस खेळतात आणि त्यातून फायनल सिलेक्शन होतं. तर हे क्लबिंग कल्चर आपल्या क्रिकेटमध्ये सुद्धा आहे, त्यातल्या त्यात इंडियामध्ये सुद्धा आहे. हो, क्लब्स म्हणजे आता हे रजिस्टर्ड जे MCA कडे रजिस्टर्ड क्लब्स असतात बर. त्यांच्यासाठी हे इन्व्हिटेशन असतं. मग जे पुढे प्लेयर्स पुढे जे जातात, हो. ओके, तर ते मेजॉरिटी तुला काय दिसतं? ते कोणत्या स्पोर्ट्स क्लबचा पार्ट असतात का ते एका टीमचा पार्ट असतात? टीमचा नाही, ज्याचा परफॉर्मन्स असेल. कारण का आता सगळं ओपन झालंय. तुला कम्प्युटरवर सगळं दिसतं. आज तू एका मुलाचा डेटा टाकलास तर तो सगळं ओपन दिसतो. त्यामुळे सगळं जे चांगले परफॉर्मर्स आहेत त्यांचा कॅम्प होतो. एक 30-40 मुलांचा कॅम्प होतो आणि त्या कॅम्पमधून परत फिल्टर होऊन 15 ते 18 मुलं घडतात आणि मेन 11 प्लेइंग कंडिशन्स जे प्लेयर्स असतात ते खेळतात. मी एक परस्यू करतोय ॲज अ क्रिकेटर, मी खेळतोय, मी एका लेवलला जातोय, बरोबर. मला क्रिकेट सोडायचं नाहीये, बरोबर. मी एज बार झालोय, ओके, आणि करिअरच्या संधी मला पाहिजे राईट आणि त्यातल्या त्यात माझ्या आवडीचा विषय असेल क्रिकेट तर त्याच्यामध्ये अजून मला आवडेल. Right. तर मग मला थोडक्यात सांग की करिअरच्या काय काय संधी याच्यामध्ये असू शकतात? गौरव, क्रिकेटमध्ये करिअरच्या आता खूप संधी उपलब्ध आहेत. जसं यू कॅन बी अ ट्रेनर. बर. ओके. तुम्ही कोचेस होऊ शकता. जर तुम्ही चांगले क्रिकेट खेळला असाल तर कोच होऊ शकता. तुम्ही व्हिडिओ अनालिसिस्ट होऊ शकता. नंतर अंपायर्स आहेत जे 15च्या किंवा 25-30 कधी आय थिंक रणजीचा काहीतरी हे आहे क्रायटेरिया, तेवढे जर रणजी खेळले असतील तर नंतर मॅच रेफरी म्हणून ते येऊ शकतात आपल्या मॅचेसला, जे सगळा तो व्हेन्यू सांभाळतात आणि ही इज अ सुप्रीम अथॉरिटी फॉर दॅट मॅच. असे वेगवेगळे हे आहेत. क्युरेटर एक चांगलं करिअर आहे. जे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडला असतील त्यांच्यासाठी क्युरेटर म्हणून खूप चांगलं. आता मैदानं खूप होत आहेत, त्यांना लश ग्रीन ठेवणं, त्या विकेट्स छान ठेवणं ह्या आहेत. त्याच्या खालोखाल जर असेल तर ग्राउंड्समन म्हणून पण आपण खूप एम्प्लॉयमेंट क्रिएट होते. त्यामुळे तुम्ही तुमची जी आवड आहे, समजा तुला व्हिडिओ अनालिसिसची आवड आहे, तो व्हिडिओमध्ये आहे, तर तू व्हिडिओ अनालिसिस म्हणून खूप चांगलं काम करूस आणि एंड ऑफ द डे ते तू क्रिकेट बरोबर राहतोस, तू क्रिकेटच्या मध्ये राहतोस आणि ते एन्जॉय करतोस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा, मग मला एक सांग दादा, आता आपल्या इथे कशा नॉर्मल जेव्हा आपण जॉब करतो
तेव्हा आपण टाइम टू टाइम जातो. महिन्याच्या महिन्याला आपल्याला सॅलरी मिळते. राईट. मग इथे मग टुर्नामेंट वाईज मिळत असेल ना? हो, मोस्टली इथे आता डिपेंड्स आहे, तुम्ही स्टेटवर करताय का BCCIला करताय. तरी आय थिंक की स्टेट आणि BCCIला पण टुर्नामेंट वाईज असतं. तुमचं सिलेक्शन होतं त्या वर्षासाठी आणि तुम्ही त्या वर्षासाठी टीम बरोबर राहता. तसंच काही टीम्स मला बोर्डाच्या मॅचेस म्हणजे ज्या BCCI कंडक्ट करतं. आय थिंक अराउंड 2000 मॅचेस ऑल ओव्हर इंडिया कंडक्ट होतात. BCCI कंडक्ट करतात. इज अ ह्यूज अमाऊंट 2000 मॅचेस टू कंडक्ट इन इंडिया. आणि त्यासाठी लागणारी जी टीम आहे, जी अगदीच मॅच रेफरीपासून 3 अंपायर, नंतर बाकी सगळे ग्राउंड्समन, बाकी केटरिंग, खूप मोठं वास्ट आहे. म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेट तिथे होऊ शकतं. डेफिनेटली इट्स अ बिग इंडस्ट्री. ओके. मग इथे ह्या सर्व इंडस्ट्रीमध्ये एक न्यूट्रिशियन्स असतो किंवा मग हे बाकीचे फिजिओथेरपिस्ट असतो. फिजिओथेरपिस्ट असतो. मग त्यांना पण स्कोप असेल या सर्व याच्यामध्ये. हो. खूपच स्कोप आहे आणि बरीच नवीन मुलं येतात, एन्जॉय करतात आणि एंड ऑफ द डे सगळ्यांचं प्रेम आहे ते स्पोर्ट्स आहे. त्यामुळे खूपच ते तुम्ही तिथे व्यक्त होऊ शकता. जर आधी नाही तुम्हाला काही हे मिळाला चान्स, तर ह्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही त्याच्यावर जोडून राहू शकता. आता एक जिव्हाळ्याचा प्रश्न यालाच लागून. ओके. तो म्हणजे जिव्हाळा म्हणजे काय? पैसा. ओके. मग ह्या स्टेजमध्ये नॉन प्लेयर्स जे असतात, जे ह्या अशा वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये कामं करतात, तर कोण किती पैसे कमवतं? हा खूप मोठा अवघड क्वेश्चन आहे. हां. पण मग तू actually ब्रॅकेट सांगू शकतो अवघड का? म्हणजे तसं नाही सांगता येत की खरोखर चांगले पैसे मिळतात. एक अंडर 16-19च्या प्लेअरला पर डे 10,000 सिनियर्सला असतात. 5,000 ते 7,000 रुपये अंडर 19, अंडर 23च्या मुलांना मिळत असतील. मग हे कोण पे करतं? हे BCCI पे करतं. ओके. आणि मग BCCI मध्ये जर मला जर हे करायचं असेल, रजिस्टर व्हायचं असेल तर? BCCI मध्ये रजिस्टर ॲज अ प्लेअर. हां. वेन यू एंटर इन स्टेट, तुला कुठलीही मॅच खेळायची असेल तर हां. स्टेटच तुमचा फॉर्म BCCIला पाठवतो. त्याशिवाय तुम्ही घेऊ शकत नाही तुमचे डॉक्युमेंट्स चेक केल्याशिवाय. तुमची जन्मतारीख, तुमचं आधार कार्ड आणि मग तुम्ही रजिस्टर्ड होता BCCIकडे. मग हे दुसऱ्या गेमसाठी का नाही? हे इकडचं स्ट्रक्चर आहे. ओके. त्यांची स्ट्रक्चर्स डेफिनेटली असतील, ती मला माहित नाही आहेत. पण बरं. डेफिनेटली दे हॅव देअर ओन स्ट्रक्चर. इज द BCCI स्ट्रक्चर आणि अच्छा. ते चांगलं चाललंय आणि व्यवस्थित. ॲक्च्युअली मी सरप्राईज झालो का ह्या हां. गोष्टी ऐकून. मला माहीत नव्हतं की बाबा तुम्ही स्टेट जरी खेळत असाल किंवा मग कोणती लेव्हलला जरी तुम्ही खेळत असाल तरी BCCI तुम्हाला पे करते. डेफिनेटली. आता कसं असतं मोस्टली आपण काय करतो की आपण स्वतःचे पैसे खर्च करून तिथे जातो आणि तिथे हे करतो अदर गेम्समध्ये. हो. पण इथे तुम्हाला स्वतःहून पैसे मिळतात. इवन स्टेट्स तुम्हाला DA पण देतात, डेली अलाउन्सेस पण देतात. बरं. तुम्हाला राहायला हॉटेल्स असतात चांगली. ओके. त्या हॉटेल्समध्ये तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असतं. प्लस यू विल गेट DA नंतर ह्या वर्षभराने मॅच संपला की तुमचा रेकॉर्ड चेक होतं आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट येऊन जातं. म्हणजे मंथली सुद्धा यांचं हे असतं? मंथली असं नसतं आय थिंक. म्हणजे फक्त जे इंटरनॅशनल वगैरे त्यांच्यासाठी आहे त्यांचं ते? इयरली असतं. त्यांच्या ग्रेडपर्यंत त्यांना इयरली पे असतं. अच्छा. आणि ते कॉन्ट्रॅक्ट काहीतरी काइंड ऑफ थिंग असतात ते. येस. आता जसं तू बोलला सिलेक्टर, हा आम्ही पिक्चरमध्ये जेव्हा बघतो, जेव्हा हे हां. केलं जातं तर हां. म्हणतात सिलेक्टर येतो, सिलेक्टर ते करतो. हां. खरंच तसं भीती असती का रे? सिलेक्टरची थोडीशी धाकधूक आम्हाला सगळ्यांनाच मनात असते. कोणाला नसणार रे? आपल्याला पण जॉब करताना रे मी सिलेक्ट होईन की नाही असते ना. हां. तसंच त्यांना पण असतं मुलांना. बरं. पण डेफिनेटली ते सगळे त्यांच्या मेरिटवर सिलेक्ट होतात. आणि पार्शलिटी नसते. नाही वशिला? अगदीच नाही होत. आपल्याला वाटतं तसं. पण हां. थोडंसं कुठेतरी झालं तरी तो समोरचा बॅट्समन आपला नाहीये. समजा मी बॉलर आणि मी वशिलांनी जर बॉलिंग टाकायला आलो, समोरचा बॅट्समन तर माझा नाहीये ना. तो मला दूर होणार. त्यामुळे तसं आय थिंक तेवढं होत नाही. बरं. अगदीच थोडंसं कुठे किरकोळ असेल तर कुठेही म्हणजे होतं. पण ते मला नाही वाटत तसं होतं. कारण का आता हे सगळं ओपन आहे. तुम्ही उद्या तूही एक ॲप आहे, ते ॲप उघडून बघू शकतो आणि काय रन केला, काय मेरिट शोरा खेळतोय. म्हणजे जे नॉर्मल प्लेयर्स असतात, जे इंटरनॅशनल लेवल नाही, त्यांचं सुद्धा तुमच्याकडे मोबाईलवर रेकॉर्ड आहे? हो, मोबाईलवर तू चांगले ॲप्स आहेत. त्याच्यात तू बरं. बघ, त्यांचा रेकॉर्ड तुला मिळतात. त्यांनी पूर्वी किती मॅचेस खेळल्यात, त्यांचा आत्ता काय स्कोर आहे, त्यांचं बाकीचं अजेंड सगळं त्याच्यात येऊन जातं. बऱ्याचदा असं बघितलं जातं की क्रिकेट म्हटलं की हा श्रीमंतांचा खेळ म्हटला जातो. असं काही क्रिकेट आहे? खेळून श्रीमंत होईल. क्रिकेट हा श्रीमंतांचा खेळ असं नाही मला वाटत. बरं. कोणी खेळू शकतो तो. पण अच्छा. क्रिकेट खेळून नक्की श्रीमंत व्हाल तू. मग मला आता विराट आणि रोहित सारखं मला तर नाही बनता येणार आता.
बस मला माझ्या मुलाचं तसं करायचं आहे, माझं पोराचं मला त्याच्या विराट सारखं मला बनवायचं, रोहित शर्मा सारखं बनवायचं आहे. तर मग त्यांची ट्रेनिंग असते. Right. मग बरेच जण म्हणतात की वयाच्या 5व्या वर्षापासून 6व्या वर्षापासून ट्रेनिंग चालू करा. बरं, तर काय सांगशील? आधी त्यांना ती आवड निर्माण झाली पाहिजे. बर आधी सुरुवातीला तुझा वयातला मुलगा समजा 5 वर्षाचा असेल, त्याला आधी खेळू दे, मनसोक्त खेळू दे त्याला. हा आणि जेव्हा तो खेळेल तेव्हा मग त्याची आवड तयार होईल. त्याला एकदा आवड तयार झाली की मग त्याला प्रोफेशन, सुरुवातीपासून त्याच्याकडे प्रोफेशन बघू नका. हा. लेट हिम प्ले, लेट हिम एन्जॉय हिज. पुढे जेव्हा तो 16 होईल, अंडर 14 होईल, तेव्हा मग त्याला प्रोफेशनल्स ची गरज लागेल. त्याच्या आधीच लागते 12-13 पासून थोडं, हम्म. पण अगदीच 5 वर्षाला नाही लागत. 12-13 पासून तुम्ही त्याला हळूहळू नरिश करायला लागतं. इट्स लाईक अ स्मॉल प्लांट. तुम्ही त्याला कसं नरिश करता, खतपाणी कसं घालता, त्याच्यावर तो डेव्हलप होईल. तो कसा कोचेसकडे जातो. आणि माझं एवढंच म्हणणं आहे बघ गौरव, मला इतक्या वर्षाचा 20 वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही कोच शोधायला वेळ घ्या. हम्म. पण एकदा कोच शोधलात ना की त्याला सोडू नका. कारण कोचेस तुमच्यासाठी सगळं करत असतात. बर त्यामुळे तुम्ही कोचेस शोधायला वेळ घ्या. हम्म. पण एकदा एका कोचच्या अंडर दिलं, कारण का ते गायकीचं कसं घराणं असतं, तसं कोचेसचे वेगवेगळे थॉट्स असतात. त्याप्रमाणे तो मुलगा डेव्हलप होत असतो. बऱ्याच वेळा मी बघतो की महिनाभर ह्या कोचकडे, महिनाभर त्या कोचकडे, महिनाभर त्या कोचकडे, मग तो मिक्स होऊन जातो. तर माझं हे पर्सनल मत आहे की यू टेक टाइम टू सिलेक्ट युअर कोच. एकदा कोच सिलेक्ट झाला की त्याकडे 5-6 वर्ष राहू दे त्या मुलाकडे. कारण कोच फक्त पैसे घेत नसतो किंवा फीस चार्ज करत नसतो, तो त्याचं मन होतच असतो त्या मुलामध्ये. आणि वी नो की एक मुलगा सोडून गेला की मनाला काय वाटतं. ओके सो माय इमोशनल थॉट ऑफ दिस अदर पार्ट. पण माझं असं मत आहे की तुम्ही ज्या कोचवर राहाल त्यावर कंटिन्यू करा. डेफिनेटली यू विल गेट बिग कोचेस. जसे तुम्ही पुढे जाल तसे तुम्हाला मोठमोठे कोचेस मिळतील. पण आपण प्रायमरी आणि 1ली ते 10वीच्या शिक्षकांना अजूनही विसरलो नसतो. तसं तुम्ही त्या शिक्षकांना विसरू नका. ते तुमच्यावरच आहेत, त्यांनीच तुमचा बेस बनवा. आता तू एक पहिल्या प्रश्नाला म्हटलं की क्रिकेट तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं. हो. मग आता ह्या श्रीमंत शब्दावर येऊ. आता विराट म्हणजे कोणतेही तू धोनी, कोणतेही तू प्लेअर घे, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, मोठमोठे कोणतेही प्लेअर घे, गडगंज श्रीमंत खूप. म्हणजे श्रीमंती एवढी झाली आहे त्यांना, म्हणजे त्यांना दुसऱ्या बीसीसीआय काय देतोय काय नाही याचं घेणं देणं नसतं. म्हणजे त्यांना जर फाईन जरी लागला ते असं 10 रुपये खिशातून काढल्यासारखे ते देतात. पण त्यांनी कष्ट पण तेवढेच केलेले असतात त्यासाठी. हो, सोपी नाहीये हो, बघ हो. ती जागा. 11 मध्ये इंडियात येणार. माझ्या मते मी पुण्यात राहतो, आमच्या इथल्या 2-3 ग्राउंड मिळूनच 1100 पोरं खेळत असतील. बापरे. तू विचार कर इंडियात किती मुलं खेळत असतील. मग आणि त्या कॉम्पिटिशन किती इंडियातून आहे? 11. कॉम्पिटिशन अ लॉट. तुला म्हणजे कधी कधी मी मजेत असं म्हणतो माझ्या मुलांना की अरे तुम्ही IAS IPS व्हा, हा. एकदा पास झालात की आयुष्यावर दुसरी एक्झाम नाहीये. हा. पण क्रिकेटमध्ये दररोज तुला एक्झाम आहे. दररोज. म्हणजे आज मॅचमध्ये तू नाही परफॉर्म केला आणि दुसऱ्या मॅचमध्ये नाही घेतलं तर ह्या मुलांना फेल असल्यासारखं वाटतं बर की अरे मला घेतलं नाही म्हणजे माझं काही चुकलं का, मी नापास आहे का, हा फील असतो. त्यामुळे इट्स अ टफ गेम. पण डेफिनेटली दोज हू स्ट्रॉंग दे विल सर्वाइव्ह. आता तू 2 मिनिटासाठी आहे ना विसरून जा की तू ट्रेनर आहे, तू कोच आहे, तू पोरांना शिकवतोय. असं समज तू एक स्पोर्ट्स पर्सन आहे. हम्म. ओके. ह्या स्पोर्ट्समध्ये खास करून क्रिकेटमध्ये लक फॅक्टर सारखं काही असतं का? आपण आधीच्या मेहनतीला नंतर लक म्हणू शकतो बर किंवा तुमचे ते आता लग्नात पण आहे यार, तुला बायको कशी मिळेल लक फॅक्टर आहे का, तू कसं सिलेक्ट करतो त्याच्यावर आलं का लक्षात. की पण तुला जर चांगले कोचेस, चांगले फिजिओ, मला असं नेहमी वाटतं की इट्स लाईक अ मायकल शुमाकर. मायकल शुमाकर जेव्हा गाडी चालवतो ना तेव्हा ती गाडी कशी आहे हे बरोबर त्याच्या मावरावर जे इंजिनियर आहेत ते कसे आहेत, त्या इंजिनियरनी कशी ती प्रिसाइजली गाडी बनवलेली आहे, काय विचार करून बनवलेली आहे. आणि त्याचबरोबर तो जो टायर बदलणारा असतो ना त्यांचा, त्यांनी सुद्धा 36 सेकंडपेक्षा 1 सेकंड जास्त घेतला ना की तो मॅच हरू शकतो किंवा ती रेस हरू शकतो फॉर्म्युला 1. तसं आहे प्लेअर दिसायला प्लेअरचा चेहरा आहे पण त्याच्या मागची टीम खूप मोठी आहे आणि ती टीम तुमची कायम असावी. कारण का तू जेव्हा 1, 2, 3 वर्ष राहतो ना त्या मुलांबरोबर तेव्हा ते कोचेस बरोबर ओळखतात की तुझ्या चांगल्या आहे बघ. कंटिन्यू कोणी
चांगला परफॉर्मन्स करत राहू नाही शकत. कधी कधी थोडासा तो डाऊन होतो. त्यावेळी तो कोच बरोबर ओळखू शकतो की काय आहे. पण त्यामुळे लक तू म्हणलास, मी तो परत थोडंसं बाहेर गेलो, पण लक म्हणलास तुझ्याकडेच आल्यावर मी आत्ता वाचलंय की माझी पूर्ण मेहनत बघितली ज्यांनी पहिल्यापासून, त्यांनी शेवटी मला माहिती आहे की त्यांनी बघितलं की मी किती मेहनत केली, आणि ज्यांनी मला आत्ता बघितलंय ते म्हणतात हा लकी आहे. हं. तुझ्याकडेच लिहिलंय ऑफिसमध्ये. आता आपण जसं श्रीमंतीच्या बाबतीमध्ये बोलत होतो, तसे श्रीमंत म्हणण्यापेक्षा पैसे कमवतात. राईट. ओके, जे ए ग्रेड वाले जे असतात किंवा जे इंटरनॅशनल प्लेयर्स असतात, पैसे कमवतात. मग मला एक सांग दादा, हे जे खालचे त्यांचे कोचेस असतात, जे पहिल्यापासून त्यांना ज्यांनी ग्रूम केलेलं असतं, ट्रेन केलेलं असतं, त्यांना प्रत्येक पावलावर त्यांना सांगितलं गेलेलं असतं, एक बारीक मधला बारीक गोष्टी त्यांना समजून सांगितल्या गेलेल्या असतात, ते सुद्धा एवढं श्रीमंत होता का रे? तू मर्मावर बोट ठेवतोस. कळलं ना? हे सगळे कोचेस खरोखर खूप कष्ट केलेले असतात कोचेसनी, आणि ते होत नाहीत तेवढे. हे आहे. इन फ्युचर डेफिनेटली असोसिएशन्स आणि हे त्यांच्याबद्दल नक्की विचार करेल, पण त्यांना कष्टाने करावे लागतात. काही एक्झाम्पल सांग ना, कसं? एक्झाम्पल असं नाही रे. आता कसं म्हणजे एक्झाम्पल म्हणजे काय? नॉर्मली मला असं वाटतं ना की सगळ्यात पहिला फायनान्सर कुठल्याही प्लेअरचा, आय एम टॉकिंग अबाउट प्रोफेशनल प्लेयर्स, कुठलाही पहिला फायनान्सरचे आईबाबा असतात जेव्हा तो लहानपणी असतो. नंतर त्याचा सेकंड फायनान्सर येतो, तो त्याचा कोच येतो. अरे तुझी फीस नाही आहे का, जाऊ नंतर, पण तू आधी खेळ, आधी तू परफॉर्मन्स कर. सेकंड थर्ड फायनान्स तू काय सांग कोचला, तो करत असतो. त्याच्या मुलाला करणार नाही तेवढा तो त्याच्यासाठी करत असतो, जो त्याला चांगला, म्हणजे चांगले 99 कोचेस द बेस्ट, ते चांगलेच असतात. आपल्या मुलांसाठी ते खूप मरमर करत असतात. आणि मला असंच वाटतं की तू 1 आणि 2 तास प्रॅक्टिस करून हे करून नाही होणार. तुला त्या मुलाच्या मागे दिवस काढायला लागतो, त्याला समजून घ्यायला लागतं. त्याच्यानंतर पुढचे आहेत गोष्टी तू म्हणतो त्या फायनान्शियल येतील थोड्या दिवसांनी. मुलांनी मला तुझ्यातर्फे एवढंच आव्हान आहे बाबा, त्या कोचेशी असलेली फी तरी वेळेत देत जा. बस तेवढं जरी झालं ना तरी ते कोच समाधानी असतात. कोचला एकच हे असतं की जेव्हा आपला मुलगा खेळतो तेव्हा ते काय जे समाधान असतं ते पैशाने खूप नंतर येतं, पण पहिलं ते समाधान. आता आपण चर्चा जेव्हा करत होतो ऑफ कॅमेरा किंवा आपण फोनवर बोलत होतो, तर तुझ्या तोंडातून एक शब्द वारंवार येत होता की जेव्हा ते इंटरनॅशनलला जातात किंवा एक लेवलला जातात, तेव्हा त्या कोचेसला भरमसाठ मिळतं, पण नेटिव्ह कोचेसचं काय? हा प्रश्न मी तुला विचारतो. म्हणूनच मी तुला म्हटलं ना, नेटिव्ह कोच हा सुरुवातीला हिरा शोधत असतो. बरं. खाणीत हिरा शोधणारे हे नेटिव्ह कोचेसच असतात. अच्छा. ते कुठेही असू देत, मग तुझ्या इथे मराठवाड्यात आहेत, विदर्भात आहेत, मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, त्यांची पारखी नजर सारखी आपली चालू असते की कुठे त्यांना. मला असं वाटतं ना की चित्रकाराला जसं चित्र काढताना आपली चित्र त्याच्या मनात असतं आधी ते, आणि मग ते रेखाटत असतो तो, आणि ते रेखाटलेलं चित्र नंतर तुम्हाला प्रेझेंट करतो, आणि ते तुम्हाला दाखवायचं असतं की मला काय दिसतंय. तसं त्या कोचला ना खूप आधीच त्या मुलांमध्ये ते स्पार्क दिसलेला असतो, तो फक्त त्याला तो रेखाटायचा असतो. आता मला खूप प्रश्न आहे, पण त्याच्यातले काही 2-3 प्रश्न मी तू घेतो. विचार काही. ओके. ते म्हणजे IPLच्या संदर्भामध्ये. ओके. IPLमुळे क्रिकेटर श्रीमंत झाले, काय म्हणशील? डेफिनेटली दे गॉट मनी, आणि त्याच्यामुळे हे बघ तिथे 2 परत बाजू होत्या. माझी बाजू असते, दुसऱ्याची बाजू असते, पण एंड ऑफ द डे मुलांना पैसे मिळतात. आज मुलं करिअर म्हणून या गोष्टीकडे बघतायत, आणि त्याच्यामुळे बरेच लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते. ठीक आहे, काही लोकांना वाटतं की हे आहे, पण तो त्यांचा थॉट आहे. आय रिस्पेक्ट दॅट थॉट, मी त्याला डिनाय नाही करत. माझा थॉट आहे की आज मुलांना 11 मुलांना मिळायच्या जागी माझ्या 110 मुलांना मिळतंय, आणि ते पैसे डिस्ट्रीब्यूट होतात. तर लेट इट बी. जेवढे पॉझिटिव्ह वेनी होतील तेवढं चांगलं आहे. माझं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण दिलं की करिअरच्या संधी येतात काय IPLमुळे? ग्रेट. अजून मला एक विचारायचं आहे की बऱ्याचदा आपण बघतो काही सिरीज पण आलेल्या आहेत, काही वेब शो छोटे-छोटे आलेले आहेत की तो गल्ली क्रिकेट खेळतो किंवा मग लोकल लेव्हलला टुर्नामेंट खेळतो. मग त्यांचं फ्युचर काय असतं? फ्युचर काय असतं म्हणजे पहिली गोष्ट, खेळ हा खेळासारखाच खेळावा. त्यात फक्त निस्सीम आनंद मिळेल असं असावं.
त्यात जेव्हा तुम्ही जरा चांगले करता, जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही मी याच्यात माझी फॅमिली चालू शकेन, माझं घर चालू शकेन, माझं आयुष्य मी पुढे बघतोय, तेव्हा तुम्ही त्याला प्रोफेशनल म्हणून बघा. आता आजही मला दिसतं की बरेच लोकांना पूर्वी खेळायला नाही मिळालं, त्यांच्याकडे पैसे नव्हते, बॅट नव्हत्या. आज ते आहेत 45-55 वर्ष, ते सीझन बॉल घेऊन, किट घेऊन आज पण ते खेळतात. सॅटर्डे संडे बघशील तर सगळी ग्राउंड फुल असतात. आज IT मध्ये एवढी लोक खेळतात क्रिकेट, यू विल नेट हे की विचारे सोयी नाही. त्यांच्या मॅचेस खूप मोठ्या होतात IT वाल्यांच्या पण. मग ते ते कुठे तो लहानपणीचा तो सगळं राहिलेलं आज निघतं ते, आणि ते निघावं, आणि तो एक लहान मुलगा आयुष्यभर आपल्या मनात असावा खेळाडू वृत्तीचा. आता बरेचसे जण काय होतात, खास करून आपण गावाकडची मंडळी बघतो, जर तो क्रिकेटर असेल, त्यांनी कुठलीही ट्रेनिंग घेतलेली नसेल, तरी सुद्धा तो काय करतो की ह्या त्या टुर्नामेंटच्या भरोशावर बसतो आणि तिथून असं म्हणतो की मी यालाच माझं करिअर मानेल, आणि ऍक्च्युअल लाईफकडे तो भरकटला जातो. हा तुझा प्रश्न खूप छान आहे, कारण तशी मुलं आम्हाला पण दिसतात समोर की हे बघा, माझं मत आहे की तुम्ही जेव्हा करिअर म्हणून त्या स्पोर्ट्सकडे बघताय, तेव्हा तो स्पोर्ट्स हा तुम्ही बघताना त्याला स्टेप्स नीट बघा. म्हणून म्हणलं ना की तुम्ही कोच शोधायला वेळ घ्या, कारण का तो कोच तुम्हाला गाईड करणार आहे. तो तुमचा गुगल मॅप आहे. तो तुम्हाला सांगणार इथून तिथे कसं पोचायचं. आणि डेफिनेटली कोचेस खरोखर चांगले गाईड करतात, पण तुम्ही जरा स्वतःही माहिती गोळा करा. उगाच इथल्या तिथल्या टुर्नामेंट खेळवण्यापेक्षा ज्या महत्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहे आणि तिथे गरज आहे, तिथे डेफिनेटली यू हॅव टू. जर आपण 10 वर्षा पहिली फिटनेस बघितलं हो. आणि 10 वर्षानंतर आता फिटनेस बघितलं, हो. तर काही मेजर चेंजेस दिसतात डाएटमध्ये असू दे किंवा मग त्यांच्या त्या डे टू डे लाईफच्या ऍक्टिव्हिटी मध्ये असू दे? खूप चेंजेस आहेत. आता क्रिकेट खेळलं पण खूप जातं. तू जर पूर्वी बघितलंस तर क्रिकेटच्या फ्रिक्वेन्सी थोड्या कमी होत्या, आता खूप जास्त झाल्या. ओके, म्हणजे मॅचेस आपण म्हणतो. मॅचेस खूप झाल्या आहेत, आणि त्याच्यासाठी तुम्हाला वर्कलोड मॅनेजमेंट हा आमच्या स्पोर्ट्समध्ये, फिटनेसमध्ये आम्ही हे म्हणतो की तो वर्कलोड मॅनेज करायला लागतो. तर त्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे तुम्ही हाऊ यू मॅनेज युअर वर्कलोड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. गेम पण इंटेन्स झाला आहे. पूर्वी 4-5 6 होत्या 10 ओव्हरमध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी. आता तर तुला 6 आणि 6 मिळाल्यावरच IPLची मजा येते. मग ते तुमचे इंटेन्सिटी ऑफ लेवल्स पण वाढलेले आहेत. ह्याच्या आधी मी असं नाही म्हणणार की ते खराब होतं, पण त्यावेळची ती होती, आजची ही गरज आहे. त्यावेळी ट्रेन होती, आज बुलेट ट्रेनची गरज आहे. इट्स लाईक दॅट. बरोबर आहे ना. म्हणजे आता बघ ना, तू 3 फॉर्मॅटमध्ये खेळायचं, एका वर्षामध्ये 3 फॉर्मॅटच्या किती मॅचेस होत असतील? म्हणजे तू कोणत्याही लेवलला घे ना, स्टेट लेवलला घे, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला घे. आता 3 फॉर्मॅट नाही म्हणता येणार. हे बघ, अंडर 16 आहे ना, अंडर 16 फक्त डेज गेम होतो, 3 डेजचा गेम असतो. त्यात वन डे आणि T20 नसतं. ओके. अंडर 19 सुद्धा वन डेज असतात आणि डेज गेम असतात, त्यात T20 येत नाही. बरं. अंडर 23 पण डेज आणि वन डेज येतात. सिनियर्सला मुश्ताक अली म्हणून आहे, त्याच्यात तुला T20 येतं ओपन कॅटेगरीला. विजय हजारे आणि मग रणजी ट्रॉफी, असं ते ओपन कॅटेगरीला. ओके. पण आता बरीच ना अंडर 19ची इंडिया खेळलेली मुलं पण अंडर ओपनला खेळत असतात. जेव्हा फिटनेसच्या बाबतीमध्ये विराट कोहलीला विचारलं गेलं होतं, तर त्यांनी, म्हणजे मला असं आठवतं बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या की मी पहिले असा दिसत होतो, आता असा दिसतो. तर एक दिवशी तो स्वतः आरशासमोर उभा राहिला, त्यांनी स्वतःचा फिटनेस बघितला आणि तो म्हटला की हा इंटरनॅशनल प्लेअरचा फिटनेस आहे का, आणि स्वतःहून त्यांनी ते हे करायला घेतलं. बरोबर. तर ह्या सर्व फिटनेस जर्नीला ॲज अ ट्रेनर, ॲज अ कोच तू कसा बघतो? डेफिनेटली त्याला त्याचा स्वतःचा रिअलाइज झाला असं तोच सांगतो. हो. आणि ते रिअलाइज प्रत्येकाला होणं फार गरजेचं आहे. बरं. आणि आज विराट कोहलीचं तू ब्रँड व्हॅल्यू जरी बघितलीस तर त्याच्यामध्ये खूप मोठा पार्ट हा त्याचा फिटनेसचा आहे. ओके. आणि त्याच्या खेळाच्या पण ह्याच्यात त्याचा डेफिनेटली पार्ट आहे. तसंच धोनीचा फिटनेस पण तसाच चांगला आहे. आता विराट कोहलीचा म्हणशील तर विराट बरोबर शंकर बसू म्हणून आहे, जे त्याचे ट्रेनर होते. त्यांनी डेफिनेटली त्याला व्यवस्थित गाईड केलं, आणि विराटनी पण बऱ्याच वेळा त्यांचं नाव घेतलंय की शंकर बसू आहे. NCAला पण चांगले चांगले ट्रेनर्स आहेत. आता माझा मित्र आनंद आहे तिकडे, आनंद पण खूप चांगलं करतो. मुंबईत अमोक पंडित आहे, मुंबईत तो पण खूप चांगलं करतो.
ह्या कन्सेप्टनी ते कामं करतात. आणि तुम्हाला चांगला ट्रेनर आणि फिजिओ जर मिळाला आणि कोचेस, तर डेफिनेटली तुम्ही बघताय तुझ्यासमोर विराटसारखं उदाहरण आहे. आणि हे किती जरी बरोबर असले तरी ह्यांच्या मनाची कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का तिथे तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं हे असतं. इंटरनॅशनल मॅचेसमध्ये मी फूड बघितली आहेत, सगळं असतं जगातलं तिथे ठेवलेलं आणि त्याला नाही म्हणायचं. ही जी ताकद यायला पाहिजे ती विराटमध्ये, आणि म्हणूनच तो तिकडे. आता जर तुला जर 3 टॉप तुझे फिटनेसचे हे सांगायचे असेल प्लेयर, की ज्याचे फिटनेस तुला खूप आवडतं आणि तू ते फॉलो पण करतो. तर असे 3 प्लेयर कोण आणि का? अरे बाप, डेफिनेटली विराट ओके. चांगलं करतो. क्रिस्टियानो रोनाल्डो. तू का? क्रिकेटमधलं विचारलंयस का कुठलंही चालते? ओव्हरऑल चालेल, ओके. ओव्हरऑल चालेल. ग्रेट ग्रेट. क्रिस्टियानो पण हं. म्हणजे का सांगायचा प्रश्नच नाही. तुम्ही त्याला बघा. त्याची आज जे एज आहे त्याच्यात अर्ध्या वय त्याचं दाखवतं सायंटिफिकली की तो त्या वयाचा. डेफिनेटली दे फॉलो अ लॉट. नंतर नदाल आहे, जे मला पर्सनली आवडतात. हं. किंवा पूर्वी स्टेफी ग्राफ होती, जी दिसायलाही छान होती आणि फिट पण होती. डेफिनेटली या सगळ्या मारिया शारापोव्हा आहे. इंडियनमध्ये पण खूप जण आहेत. म्हणजे मी असं इथे नाव घेत नाही याचा अर्थ नाही, पण डेफिनेटली वी हॅव अ लॉट ऑफ हे. आता एखादी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी असते, हं. स्पोर्टमन असतो किंवा हां. एक स्पोर्ट प्लेयर असतो, हां. खूप मोठा असतो. पण आपण बऱ्याचदा पेपरमधून, मीडियामधून, सोशल मीडियामधून बघत असतो, त्याची आज ही सर्जरी झाली, उद्या ती सर्जरी झाली. एवढं फिट राहून सुद्धा? कधी कधी काय होतं रे, ऍक्सिडेंट हा आपण हे करू शकतो की हं. ऍक्सिडेंटली होतं. कधी कधी खूप वर्कलोडमुळे होतं. खूप ओके. वर्कलोड असतं. तू जेव्हा चांगला परफॉर्म करतोस ना, तर लोकांना हं. त्यांना अजून 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 एक्सपेक्टेशन असतात. हं. तर त्याच्यात त्या इंजुरी होतात. आता ब्रेटली एवढा फास्ट टाकत बॉल, पण तुम्हाला वाटतं अरे ब्रेटली 140 150 अजून एकदा, अजून थोडा स्पीड, अजून थोडा स्पीड. मग अपेक्षा वाढतात. अपेक्षा वाढल्या की गेमचं चेंज होतात आणि मग डेफिनेटली ब्रेटलीची झाली आणि इंजुरी. हं. बाकीच्यांच्या पण इंजुरीज झाल्या आहेत. तर ह्या त्याच्यामुळे होतात. त्याच्यात सायन्स जसं डेव्हलप होतं तसं अजून कमी होत जातील त्या. हं. आमच्यासारख्या छोट्या मोठ्या लोकांना थोडं काम मिळालं तर आम्ही अजून कमी करू द्या इंजुरी. पण डेफिनेटली इज अ पार्ट ऑफ देअर लाईफ. हं. आता पण मॅनेज कसं करतात दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हं. आता आपण बऱ्याचदा असं म्हणतो क्रिकेटच्या संदर्भामध्ये, की एखाद्या प्लेयरला म्हणतो, की हा खूप फॉर्ममध्ये आहे, हा एकदम चांगला खेळेल. म्हणजे हा बेसिकली हा फॉर्म काय असतो? हा मेंटली असतो का फिजिकली असतो? दोन्ही मिक्स. बरं. कारण प्लेयर्सवर खूप मेंटली इफेक्ट पण होत असतो. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्याचा इफेक्ट त्याच्या गेमवर असतो. म्हणजे आम्ही असं म्हणतो की तुम्ही बाहेर काय करता ते आत दिसतं. गेम फक्त क्रिकेट नाही आहे. तुम्ही बाहेर कसं वागता, काय करता, हे सगळं सगळं त्या पिचवर दिसतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा त्याच्यावर इफेक्ट होत असतो. जर बाहेर चांगल्या गोष्टी घडत असतील तर सगळ्यात तो चांगलं करणार. जर वाईट असेल तर त्यामुळे तो इफेक्ट असतोच. आपण त्याला वेगळं नाही करू शकत. आता फिटनेसच्या गोष्टी चालू आहे. तर पंतचं जे कमबॅक झालंय, एवढ्या मेजर ॲक्सिडेंटमधून, त्याला तू कसं बघतो? फिट माइंड. म्हणजे एका शब्दात सांगायचं तर ही हॅज अ बिग फिट माइंड. पहिलं त्यांनी स्वतःला ॲक्सेप्ट केलं, मला हे झालंय आणि मला आता इथून इथे पोचायचंय. हं. ह्याच्यासाठी जे फिट माइंड लागतं ते त्याच्याकडे आहे. आणि खूपच चेंज दिसला रे. IPL मध्ये तो काय आता उड्या मारत होता. तर तुम्ही हेच नाही करू शकत त्याला. खूप सुंदर. म्हणजे खूप त्याने, म्हणजे डॉक्टरांना पण आश्चर्य वाटत असेल त्याच्या, ज्यांनी ट्रीट केलं त्याच्या. आणि डेफिनेटली क्रेडिट गोज टू देअर डॉक्टर, हं. देअर फॅमिली आणि त्याला स्वतःला. दादा आता काय कसं आहे, आता तू बोलला, की 2 ग्राउंड मिळून तुझ्या तिथे, की 1100च्या वरती विद्यार्थी आहेत किंवा हां, प्लेयर्स आहेत. मे महिन्यात आणि हो. याच्यात सुट्टी देतात. ते सुट्टीमध्ये येतात. इकडे. आता यांना जी बॅकएंडला जी मॅनपॉवर लागते, मग ती मॅनपॉवर आपण अशी म्हणू, की ट्रेनर्स, कोचेस, Right. ओके, त्यांचा जो स्टाफ असतो मागचा, Right. तो तर भरमसाठी तू सांगितला, हो. की हेच प्लेयर पुढे जाऊन ॲज अ करियर ते निवडतात. राईट. पण रिसोर्सेस आपल्या महाराष्ट्रापुरता जरी विचार केला, तर हो. रिसोर्सेस आहे अवेलेबल किंवा काय Resources डेव्हलपमेंट आहेत. होत आहे? गौरव कसं आहे, आता मी ज्या MPL टीमला होतो, हं. ती MPL टीम इथलीच आहे, मराठवाड्यातली. मी इथल्याच टीमला होतो, छत्रपती संभाजी किंग्स. आणि ह्या सगळ्या टीम ची आम्ही प्रॅक्टिस केली. इथे माझा एक स्टुडंट होता जो आधी स्ट्रेटला खेळायचा, विशाल गीते म्हणून. त्याने एक सुंदर ग्राउंड सांभाळतोय तो. तुमच्या इथले मुळे साहेब आहेत, जे खरोखर क्रिकेटबद्दल आता खूप डेव्हलपमेंट करतायत.
हे सगळी लोक मिळून करतात. अजूनही इथे डेफिनेटली खूप जण काम करत असतील जी माझ्या परिचयाची नसतील, पण ही अखंड सगळ्यांची परिश्रम आहे, ज्याने इथे चांगली ग्राउंड झाली आहेत. माझ्या मते ते तर ग्राउंड आहे, रात्री पण खेळलो आम्ही तिथे प्रॅक्टिस मॅचेस. तर खूप सुंदर लाइटिंगची सोय होती आणि सगळं चांगलं होतं. तर ह्या सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक सिटीत आणि प्रत्येक गावागावात सुद्धा झालं. जसं मला असं वाटतं ना रे, की गाणं, स्पोर्ट्स या सगळ्याला राजाश्रय लागतो. हं. जसं गव्हर्नमेंटनी किंवा आपल्या इथल्या लोकांनी, माझं हेच अपील आहे की बाबा तुम्ही अजून ग्राउंड करा. मोबाईल गेम्स आहेत, वाढतील, पण ग्राउंडची मजा ग्राउंडवर आहे. त्यामुळे आपल्या मुलांना थोडं ग्राउंड करायला, ज्यांना होतं नाही होतं त्यांनी आपापल्या, कारण का एक साध्या माणसाला ग्राउंड करणं आता सोपं नाही राहिलं. त्याच्यासाठी राजाश्रयच पाहिजे. ते जर डेव्हलप केले इथल्या लोकांनी तर डेफिनेटली इथल्या वेगवेगळ्या गावातल्या, तर त्या गावातल्या मुलांचं पण करिअर म्हणून पण ते खूप छान होईल. आणि तेच म्हणेन मी शेवटी, आता तुला काय हे, आणि आय एक्सपेक्ट डेफिनेटली हे लोक करतील आणि करतायत, की हे सगळी ग्राउंड छान ग्रीन लागतील. तू जरा ग्रीन ग्राउंडवर विदाऊट चप्पल चालून बघ गौरव, कसं वाटतं बघ. किंवा असा झोपून राहा दुपारचा सुद्धा, थंड वाटतं. रिसेंटली एक मूवी आला होता मैदान, हां. फुटबॉलवर तो आहे. बरं. त्याच्यामध्ये एक चित्र दाखवलं बरं. की त्याला एक टीम बनवायची असते हं. एका इंटरनॅशनल टुर्नामेंटसाठी, हं. आणि तो गावातले जाऊन म्हणजे असं लिटरली तो वेचतो. हां. ते सर्व प्लेयर्स तिथे आणतो, एकत्र करतो. सगळेजण म्हणतात हे काय जिंकणार, हे काय गोष्टी करणार वगैरे, आणि तो ते तिथपर्यंत पोहोचतो आणि जिंकतो वगैरे. बरं. त्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे. मग ते सर्व गोष्ट आज ते पण क्रिकेटमध्ये शक्य आहे का? शक्य आहे, आणि असं खूप जण करतायत गौरव, खूप जण करतायत. बरं. आणि डेफिनेटली ते लाईमलाईटमध्ये येत नाहीत, पण खूप जण करतात. माझ्याच माहिती 4-5 आहेत, ते खूप ह्या सगळ्या गोष्टी करतायत, आणतात, करतात. म्हणून तुला म्हटलं ना, की तुझा पहिला स्पॉन्सर आईबाबा असतात आणि दुसरा स्पॉन्सर तो कोच असतो. फक्त एवढंच आहे की तू पुढे जाऊन मोठे झाले की तुम्ही त्या कोचला विसरू नका, कारण त्याने खूप काही दिलेलं असतं. म्हणजे तू जे 4-5 जे म्हणतोय ते कोचेस आहे का तुझ्या डोळ्यासमोर असे प्लेयर्स आहे ते खूप चांगल्या पद्धतीने खेळतात? नाही, प्लेयर्स तर आहेत खूप गावागावातून. हे बघ, खूप चांगलं टॅलेंट गावातून पण खूप छान येत आहे. म्हणजे आत्ताचे मी जर म्हटलं तर महाराष्ट्रातले जवळजवळ फास्ट बॉलर्स आहेत, ते खूप गावातून चांगले आलेले आहेत. त्यांची नावं खूप आहेत. त्यामुळे इथून 2-4 खेळत आहेत. तर ते मला मत आहे की जे रॉ टॅलेंट आहे ना, ते तुम्हाला मिळतं आणि ते तुम्हाला नरिश करावंच लागतं. ते काम करणारे बरेच लोक आहेत, ते करतात. फक्त ते पडद्यामागचे कलाकार आहेत रे गौरव, ते कधीच पुढे येऊ शकत नाहीत. तर तुमच्यासारख्या लोकांनीच त्यांना पुढे आणावं. थँक्यू सो मच दादा, Thank तू इथे आला, ही माहिती आम्हाला दिली. मी माझ्या टीम कडून तुझं खूप खूप आभार मानतो. थँक्यू गौरव. थँक्यू सो मच दादा. Thank you. थँक्यू.